महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे आणि भारतानं 298 धावा केलेल्या आहेत। दक्षिण आफ्रिकेसमोर आता 299 धावांचं लक्ष्य आहे। 50 षटकात भारतानं 7 बाद 298 धावा केलेल्या आहेत। शेफाली वर्माची 87 धावांची खेळी आहे तर दीप्ती शर्माचं अर्धशतक पाहायला मिळालंय। भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य पाहायला मिळत आहे। नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती हा अंतिम सामना सुरू आहे। क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी, महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं आता दक्षिण आफ्रिकेसमोर 298 धावा करत 299चं टार्गेट ठेवलेलं आहे। निमिष पाडगावकर क्रिकेट समीक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निमिष सर, सामना सुरू आहे आणि आता दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। हो, म्हणजे भारताने जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरंच मी म्हणेन उत्तम सुरुवात केली। 104 धावांची सलामीची आपली भागीदारी होती। मला थोडंसं काय म्हणतात ते खटकलं, ते आपण 298 वर अडकलो त्याबद्दल। आणि ज्या पद्धतीने आपली सुरुवात झाली होती ते बघता अंदाज होता साधारण 350 धावा आपण काढू, पण 299 धावा आणि 301 धावा, म्हणजे 300 हा सायकोलॉजिकल एक बॅरियर असतो, तर 200-300चा टप्पा तरी गाठायला पाहिजे होता। त्याची रुखरुख नक्कीच असेल, पण एक लक्षात घ्या, अंतिम सामना आहे, त्यामुळे आधीच्या सामन्याची गणितं या सामन्याला लागतील असं नाही। अंतिम सामन्यात खेळायचं दडपण खूप असतं, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना जरी त्यांनी आधी 300चा पाठलाग केला असला तरी हे आव्हान सोपं नक्कीच नसेल, कारण हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यात पाठलाग करायचं दडपण हे नक्कीच असतं। हे आपण अनेक अंतिम सामन्यात बघितलेलं आहे। पण आता पावसाचं सावट होतं, पावसामुळे ग्राउंड काहीसं थोडं स्लिपरी झालं असेल, त्याच्यामुळे धावा कमी झाल्या असू शकतात का? नाही ऍक्च्युली, कारण त्यामुळे चेंडू थोडा आउटफील्ड मध्ये जलद जातो बाहेर, पण आपल्या काही मोक्याच्या ठिकाणी ज्या विकेट्स पडल्या ना, त्यामुळे धावा कमी झाल्या असं माझं म्हणणं आहे। म्हणजे शफाली वर्माने सुंदर फलंदाजी केली, म्हणजे स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने, पण त्याच्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स, जसं मी सामन्याच्या आधी पण म्हणालो होतो, दर सामन्यात आपण शतकी अपेक्षा करू शकत नाही, तर झेल सुंदर घेतला गेला, पण त्या झेल घेतल्यानंतर तिसरा गडी बाद झाल्यानंतर आपली गाडी थोडीशी रुळावरनं घसरली म्हणण्यापेक्षा स्लो झाली आपली फास्ट ट्रेन, आणि त्यावेळेला धावगती कमी झाली। त्या मधल्या षटकात मग आपण थोड्याशा विकेट राखण्याच्या मागे गेलो, कारण आपल्याला जर का अजून 2 विकेट पडल्या असत्या तर आपण कदाचित लवकर बाद झालो होतो। त्यामुळे मग कन्सोलिडेशन जी फेज असते त्याच्यात आपल्या थोड्या षटकं वाया गेली आणि त्यामुळे आपल्या धावगती कमी झाल्या। उलट आता म्हणेन मी, आता तुम्ही बघितलं असेल तर तिकडे जो रोप फिरवत आहेत, कारण दव असतं, पावसाळी हवा असल्यामुळे तिकडे मैदानाचं आउटफील्ड ओलसर असणार आहे, चेंडू ग्रिप करायला कठीण राहणार आहे, त्यामुळे आपल्या फरकी गोलंदाजांची आता खरी कसोटी असेल असं मला वाटतंय। नक्कीच, आता बॅटिंग तर झालेली आहे, क्षेत्ररक्षणाची खरी कसोटी आहे, पण भारताच्या संघामध्ये राधा यादवच्या ऐवजी स्नेहाला घेतलं असतं तर काही फरक पडला असता का? नाही, कसं असतं ना, गेल्या सामन्यात आपण ते विनिंग कॉम्बिनेशन याच सामन्यात ठेवलं आणि तो एक संघाचा टेम्पो असतो, आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण ज्या कॉम्बिनेशन मध्ये सामना जिंकला त्यामुळे जी काय म्हणतात आत्मविश्वास आपला वाढला। तर नॉर्मली अशा मोठ्या सामन्यातून, उपांत्य सामन्यातून अंतिम सामन्यात जाताना बदल करत नाहीत, आणि एकंदरीत परिस्थिती बघता, म्हणजे हवामान बघता, खेळपट्टीचं स्वरूप बघता, हा माझ्या निर्णय योग्य होता। त्यामुळे मला वाटत नाही संघात काही बदल करायची गरज होती, आणि ते बरोबरच आहे। आता भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी आपण फिल्डिंग करतो, त्यासाठी एक वेगळी काही स्ट्रॅटेजी आखू शकतं का? स्ट्रॅटेजी म्हणजे पहिल्या पॉवर प्ले मध्ये साऊथ आफ्रिकेला रोखणं आपल्याला गरजेचं असेल, त्यांच्यात कमीत कमी 2 विकेट्स घेणं गरजेचं आहे, आणि आपण मला वाटतं 64 का 6च्या धावगतीने धावा केल्या, त्यांना जर का आपण पहिल्या पॉवर प्ले मध्ये मुक्ततेने फलंदाजी न करता धावा रोखल्या, आणि एकदा धावा रोखल्या की दडपण होऊन आपोआप विकेट्स तुम्हाला मिळतात, तर धावा रोखण्याची आपल्याला गरज आहे। तर पहिला पॉवर प्ले माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, आणि त्याच्याकरता जे क्षेत्ररक्षण लागेल तो त्यांचे ते सलामीचे फलंदाज आहेत, वल्वराइट आणि दुसरी जी सलामीची जोडी आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला काबूत ठेवणं फार गरजेचं आहे, कारण एकदा त्यांनी फटकेबाजी सुरू केली की प्रेशर आपल्यावर येईल। बरोबर, अगदी रंगतदार असा हा सामना सुरू आहे आणि थोड्याच वेळात, काही तासातच आपल्याला कळेल की निकाल काय लागतोय। त्यामुळे सगळे क्रिकेट प्रेमी डोळ्यात तेल घालून आता टीव्हीकडे पाहत बसलेत की भारतीय संघ कधी एकदा ही ट्रॉफी उचलतो। निमिषजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि खूप छान विश्लेषण तुम्ही केलं त्यासाठी।